नमस्कार. आज एमजीएम विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ कम्युनिकेशन अँड कल्चरच्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या भेटीला मराठीचे अतिशय महत्त्वपूर्ण कथाकार, कादंबरीकार कृष्णात खोत सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. विशेष बाब म्हणजे 2023 सालचा साहित्य अकादमीचा मुख्य जो पुरस्कार आहे तो त्यांच्या रिंगाण या कादंबरीला मिळाला होता, जी शब्द पब्लिकेशनकडून प्रकाशित झालेली आपल्या सर्वांना माहिती आहे. तर नमस्कार सर. आणि तुमचं खूप खूप स्वागत. खरं तर तुमचा जो जन्म आहे तो निकमवाडी तालुका पन्हाळा या ग्रामीण भागात झालेला आहे आणि संबंध तुमच्या कादंबऱ्यांचा पट बघितला म्हणजे अगदी 2005ला मोज प्रकाशनकडून आलेली गावठाण असेल, त्यानंतरची रौंदाळा असेल जी पॉप्युलर प्रकाशनाकडून 2008ला आली, झडझिंबड सारखी अतिशय अप्रतिम कादंबरी असेल, धूळमाती असेल, रिंगाण, किंवा अगदी आताची काळ्यामाळ्या भिंगोळ्या असेल, किंवा आता कालच प्रकाशित झालेला कथासंग्रह जो आहे आईबाईच्या नावानं. तर या संबंध कथा आणि कादंबरीकडे जर आपण बघितलं तर त्याचा जो एक परिसर आहे तोच परिसर हा तुमचा आणि तुमच्या जगण्यातला परिसर आहे. तर हे त्याच्या अनुबंधाबद्दल तुम्ही काय सांगाल? कोणताही लेखक लिहितो तो लेखक ज्या परिसरात वाढतो, ज्या पर्यावरणात वाढतो, त्या पर्यावरणाबद्दल काही त्याला प्रश्न पडलेले असतात किंवा काही त्याला त्याबद्दलचे वाटतं, त्याबद्दलच्या प्रतिक्रिया देत असतो. कोणताही लेखकाची ती जबाबदारीच आहे असं मला वाटतं. लेखकानं ज्या परिसरामध्ये आपण वाढतो आहोत त्या परिसरातले त्याला पडलेले प्रश्न ते सामान्य माणसांचे प्रश्न असतात आणि सामान्यातल्या सामान्य माणसांना जे प्रश्न पडतात ते लेखकाला सतत दिसत राहिले तर इतिहास नोंद करू शकत नाहीत असे प्रश्न साहित्यिक नोंद करतो असतो. आणि मला असं वाटतं की गावठाणपासून आत्तापर्यंत असणाऱ्या सगळ्या लेखनामध्ये रिंगाण आपण बघितलं तर हे सातत्यानं सामान्य माणसांच्या जगण्याच्या आस्थेचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न मला पडत आहेत. त्या प्रश्नाची उत्तरं साहित्यिकानं शोधावीत का तर नाही. साहित्यिक हा प्रश्न विचारण्याचं काम करतो आणि मला असं वाटतं की मी प्रत्येक कलाकृतीमध्ये तो प्रश्न उपस्थित करण्याचं काम केले. मला ही असणाऱ्या व्यवस्थेला प्रतिक्रिया द्यायची होती, ती प्रतिक्रिया मी या माध्यमातून देतो आहे आणि ती एक मी कृती करतोय असं मला वाटतं. बरोबर आहे. तुमच्या एकंदरीत लिखाणातून ते लक्षात येतं. म्हणजे तुमच्या लिहिण्याच्या आधीचं थोडं बघितलं तर ग्रामीण भागाच्या संदर्भात किंवा एकंदरीतच त्याच्यामधून एक विनोदी किंवा एक रोमॅन्टिक अशा पद्धतीचं किंवा अति स्वप्नरंजन म्हणजे स्मरणरंजन अशा पद्धतीचं ते लिखाण होतं. परंतु ज्यावेळेस तुमच्या कादंबऱ्या वाचक वाचतो त्यावेळेस त्याला एक वेगळा आचका बसतो की हे जे अतिशय प्रखर असं जे वास्तव आहे, जे जीव घेणं असं जे वास्तव आहे ते फार तीव्रतेनं तुमच्या कादंबरीमधून जाणवतं. आणि मग तो जो भोवताल आहे आणि त्या भोवतालातलं जे काही सगळं जे तुमची निरीक्षणं जे आहेत ती फारच अतिशय सूक्ष्म पातळीवर तर आहेत, पण त्याबरोबरच या म्हणजे तुमच्या आत्यंतिक नेणिवेतून ते आलेले आहेत असं जाणवतं, त्याच्यात ती तीव्रता जी जाणवते. तर हे नेमकं काय होतं की आपण लिहिण्याच्या अगोदर फार विचार करतो, हे जरी खरं असलं तरी देखील ज्यावेळी प्रत्यक्ष कलाकृती किंवा प्रत्यक्ष आपण काम करत असतो त्यावेळी आपण जाणीव नेणिवेच्या खेळातच अडकत असतो. जाणीवपूर्वक एखादी गोष्ट आपण करतो त्यावेळी नेणिवत असलेल्या अनेक गोष्टी आपल्या समोर उभा राहतात आणि लेखक किंवा कोणताही कलावंत ती गोष्ट समोर आणतो की त्यालाही समजत नाही की हे कुठून आलं. आपल्याकडे खूप गोष्टी आपल्याकडे पडलेल्या असतात आणि आपल्या त्या नेणिवेत पडलेल्या गोष्टी खूप काळापासून आपल्याकडे त्या असतातच. फक्त लेखकाला त्या अचानकपणे समोर आल्यानंतर त्याला असं वाटायला लागतं की ही गोष्ट आपल्यात कुठं लपलेली होती आपल्याला माहित नाही. असं अनेक लेखक म्हणजे कवी, आता तू कवी आहेस तर कवीच्या बाबतीत देखील तसंच होतं. एखादा शब्द किंवा एखादी ओळ किंवा एखादी घटना आपल्या नेणिवेमध्ये कधी अडकून पडलेली असते, इतर वेळी ती जागी झाली असती का नाही असं वाटत नाही, पण जाणीवपूर्वक आपण ज्यावेळी प्रयत्न करतो त्यावेळी नेणिवेत असलेल्या गोष्टी खूप येतात आणि जाणीवेतल्या गोष्टी आपल्याला मग ते शुल्लक वाटायला लागतात आणि नेणिवेतल्या गोष्टी शुल्लक वाटत होत्या त्या आपल्याला खूप महत्त्वाच्या वाटायला लागतात आणि ते येत असतात आपल्याला. आणि ते येण्याचं ही गोष्ट सातत्यानं आपण काम करत राहिलो, सातत्यानं विचार करतो त्यामुळे ते येत असावं. आणि रोमॅन्टिक हा प्रश्न जो विचारला होता की तो पूर्वी खरं आहे
की खेड्यापाड्यातल्या असणाऱ्या लोकांची टिंगल टिवाळ करण्याचंच काम साहित्य करतं आणि मग तो मनोरंजनाचा कार्यक्रम होतं. अगदी यातला पाऊस झडजिंबड नावाची कादंबरी जरी घेतली तर त्याच्यामध्ये रोमॅन्टिक पाऊस तुम्हाला दिसणार नाही. तर शेतकऱ्याला, सामान्य माणसाला जो पाऊस या ठिकाणी बेहाल करून टाकतो तो पाऊस त्यामध्ये मला दिसतो आहे. म्हणजे शेतकऱ्याला पाऊस हवा असा वाटतो, पण तोच शेतकऱ्याला नकोसा वाटतो देखील पाऊस, ही गोष्ट आहे. म्हणजे निसर्ग आपल्याला अशा पद्धतीने उत्तर देतो आहे. म्हणजे एकंदरीत सगळं पर्यावरण बघितलं की मी ज्या पर्यावरणात राहतो त्या पर्यावरणाबद्दलचं मला काहीतरी भाष्य करता येते का, असा मी प्रयत्न सातत्यानं करतो आहे. तुम्ही झडजिंबडचा उल्लेख केला तर त्या कादंबरीतलं जे वातावरण आहे, म्हणजे संबंध त्या कादंबरीचं जे एक मोठा पट जो आहे तो वाचकालाही ती विलक्षण अनुभूती देतो. म्हणजे निव्वळ ती कथा राहत नाही, तर तो संबंध, तो तुमचं लेखन हे वाचकालाही त्या संबंध पर्यावरणात घेऊन जातं. तर हे जे पर्यावरणाशी किंवा त्या वातावरणाशी किंवा समष्टीशी जे जोडण्याचं जे तुमचं वैशिष्ट्य आहे, तुमच्या लेखनातलं खास वैशिष्ट्य आहे, तर हे तुमच्यामध्ये इतकं कसं आलं? काय होतं की तो माझ्या जगण्याचाच भाग आहे. म्हणजे मी ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये म्हणजे आजही इतका पाऊस पडत असतो आणि ते पाणी वाहून जातं, पण त्या 15 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये पाऊस इतका पडतो आणि त्या पावसानं अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणजे पूर्वी पाऊस लागत होता पण ते प्रश्न निर्माण होतात असं वाटत नव्हतं, पण अलीकडचं असणारं पर्यावरणाची अपरिमित असं असणारं जी हानी आपण केलेली आहे त्याचे परिणाम आपण भोगतो आहे. म्हणजे ही झडजिंबड ही कादंबरी एका वेळेला आपल्याला आपल्या पर्यावरणाबद्दल सांगतेच आहे आणि या काळामध्ये जगणाऱ्या माणसांच्या समस्येबद्दल सांगते आहे. ही फक्त त्या परिसरापुरतीची असणारी मर्यादित गोष्ट राहत नाही, तर ती आपण आता जवळजवळ 365 दिवसाचं कॅलेंडर म्हणतो की त्यातलं 365 दिवसातलं जवळजवळ 300 दिवसाचं कॅलेंडर हे पावसानं भरलेलं आपल्याला दिसतं. कुठेतरी पाऊस पडतो. हे असं का अचानकपणे घडतंय? हो, आता मराठवाड्यात जास्त पाऊस पडतो. मराठवाड्यात त्यावेळी म्हणजे सदानंद देशमुखांना इकडे तहान यावी लागली आणि मी त्याच वेळा तिकडं झडजिंबड लिहितो आहे. असं एक प्रादेशिक हा प्रादेशिक समतोल देखील पावसानं पूर्णपणे आता बिघडून टाकलेला आहे आणि कॅलेंडरच वर्षाचं पूर्णपणे पावसाचं बदललंय. हे बदललेलं कॅलेंडर काय आहे नेमकं आणि त्याचे परिणाम शेतकऱ्याच्या जगण्याला आणि एकंदरीत सामान्य माणसाच्या जगण्याला आपल्याला किती पूर्णपणे बेहाल करून टाकतात. आणि एका क्षणामध्ये देखील क्षुल्लक माणूस आहे या पृथ्वी तलावरचा हे देखील इथला निसर्ग दाखवतो आहे. त्याची अशी चुणूक आपल्याला कधी कधी दिसते. आता तुम्ही उल्लेख केला माणसाच्या क्षुद्रत्वाचा आणि निसर्गाचा, म्हणजे मला तुम्हाला विचारायला आवडेल की रिंगाण ही जी कादंबरी आहे हिचं फार वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ठीक आहे आपले ग्रामीण वगैरे या सगळ्यांच्या ती पलीकडे जाते. म्हणजे अगदी माणसाच्या अस्तित्वापर्यंत ती जाते. माणसाचं अस्तित्व, त्याच्यानंतर त्याच्यासोबत असलेले जीव असेल, प्राणी असतील, सजीव सृष्टी असेल, निसर्ग असेल, तर याचं आणि अगदी उत्क्रांती असेल किंवा त्याचा जो उलटा प्रवास असेल, हे फारच म्हणजे ज्या पद्धतीने येतं. आणि आजचं जे विस्थापन आहे, म्हणजे आज ज्या काळामध्ये आपलं एक अगदी पराकोटीचं विस्थापन आहे, वेगवेगळ्या पातळ्यांवरचं विस्थापन आहे. म्हणजे भौगोलिक विस्थापन जसं आहे त्याबद्दलच नात्यांमधलं विस्थापन आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं माणूस आपल्या मूळ जागेवरून त्याच्या वेगवेगळ्या पातळीवरून जो विस्थापित होत आहे. तर एकंदरीत रिंगाण जी कादंबरी आहे आणि याच्यातला हा जो सगळा फारच मोठा जो अगदी म्हणजे वैश्विक पद्धतीचा आहे, म्हणजे निव्वळ तो एका याचा मुद्दा राहत नाही, तर संबंध मानवी अस्तित्वाच्याच मुळाशी ती कादंबरी जाते. तर याबद्दलचं तुमचं? रिंगाण ही म्हणजे माणूस प्रगत होत गेला आपण म्हणतो, जी उत्क्रांतीची दिशा जी असते ती दिशा अशी पुढं 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 जाते. पण आपण आता अशा एका टप्प्यावर आलो तो कडेलट होणार आहे. म्हणजे कोविडच्या काळामध्ये हे आपल्याला काही बाबतीमध्ये दिसलं. तर मानवाला मग परत कशाची गरज लागेल? म्हणजे त्यातला जो देवाप्पा नावाचं जे पात्र, ते देवाप्पा नावाचं पात्र ज्यावेळा तो अतिशय कमी कपड्यामध्ये तिथं राहत होता, इकडं ज्यावेळी त्याचं विस्थापन होतं आणि त्याला प्रस्थापित करायची जी प्रक्रिया शासन किंवा व्यवस्था चालू करते, ते तिकडं प्रस्थापित होत असताना तो अधिक कपडे वापरत जातो. आणि म्हणजे आपण आधुनिक नेमकं कशाला समजलं तर हे अशा पद्धतीने जगणं आधुनिक समजलं. परंतु ज्यावेळी आधुनिकतेचा जो फोलपणा आहे, तो फोलपणा लक्षात येतो आपल्याला.
म्हणजे ते एक प्रतीक आहे की मानव उत्क्रांत होत होत गेला, पण मानवाला परत आपल्याला जर रिवर्स जायचं असेल तर त्याला परत बरं त्यात आदिमतेकडे जावं लागेल. पण त्यातली म्हणजे प्राणी म्हणजे समजा जी म्हैस वगैरे आहे पण ती हिंस्र होत जाते हा ती एक हिंस्र होते म्हणजे खरं तर म्हैस नावाची म्हणजे हा जो प्राणी आहे, हा प्राणी आपण आणला 1500 वर्षापूर्वी असं संशोधन सांगतंय. आता हे आपण आणल्यानंतर कधीतरी ही जंगलीच होती, म्हणजे माणूस देखील जंगलीच आहे. तो आपण त्याला सोशल करत 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 आपण तो मग ही सगळी शासन व्यवस्था वगैरे सगळी केली. पण म्हैस देखील जंगली आपल्या म्हणजे मानवानं आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक प्राणी जसे आपल्या दावणीला बांधले त्यातली म्हैस आहे. पण समजा तिला जर आपल्याला परत जगायचं असेल ह्या जंगलात जाऊन, तर तिला आपल्याकडं प्रत्येक म्हणजे इथल्या सजीवाच्या मेंदूमध्ये अशी गोष्ट आहे की ती गोष्ट आपल्याला अशी जागी करते की आपलं संरक्षण स्वतःच आपण करायचं, दुसरा कोण येणार नाही संरक्षण करायला. आणि ती म्हैस आपल्याला आपल्या मूळ पदावर जातं. हे मूळ पदावर जाणं हे मानवाचं देखील आज ना उद्या होणार आहे असं एक मिथक ही कादंबरी उभा करते आणि उलटा प्रवास आहे आणि त्याला आपण नव उत्क्रांतवाद असं आपण म्हणतो. एक असं याच्यातून म्हणता येईल का की आजची जी माणसांची जी एक अवस्था आहे बरं का, आणि त्याच्यातून जो एक परात्म भाव आलेला आहे, त्याच्यातलं जे फ्रस्ट्रेशन्स आहे, तर ते आपण आपली मूळ जाणीवेपासून दूर गेल्यामुळे आहे. हो, मूळ जाणीवेपासून जसं जसं आपण दूर जाऊ तस तसं ह्या गोष्टी आपल्याला आपल्याला समोर प्रश्न उभा करणाऱ्या दिसतील आपल्याला आणि तिथं स्ट्रगल करावं लागेल. पण मानव स्ट्रगल करत आला, पण स्ट्रगल करून मानवानं सगळं विश्व ताब्यात घेतलं असं मानव एका घटकेला म्हणतो आहे. त्याशिवाय निसर्गातल्या इतक्या घडामोडी घडता आहेत की तो माणूस किंवा इथली जी मानव जात आहे ती नष्ट होण्याच्या पातळीवरती गेली की काय असं वाटतं. आणि मग मानवाला असं लक्षात येईल की आपण परत आदिमतेकडे जायला लागेल. आपल्याला शांती मिळायची असेल, आपल्याला जर सुख मिळायचं असेल, समाधान मिळायचं असेल तर आपण परत तिकडे जावं लागेल. हा सगळा खटाटोप केलेल्या मानवाला उलटा फिरवावं लागेल आज ना उद्या, आणि ही उलटी फिरवण्याची प्रक्रिया हे रिंगण आहे. क्या बात आहे, फारच अप्रतिम सांगितलं तुम्ही. आता तुमच्या एकंदरीतच आपण ज्या कादंबऱ्या बघतो, म्हणजे कादंबऱ्यांमध्ये पात्र असतात, बऱ्याच वेळेस असं वाटतं की त्या पात्रांची अशी एक वेगळी रचना झालेली आहे आणि मग ती नंतर एकत्र आली की काय असं. पण तुमच्या ह्याच्यामध्ये समजा एक फोटो असावा आणि त्या फोटोमध्ये झाडही आहे, व्यक्ती आहे, प्राणी आहे, किंवा पण ते सगळे ते एकाच फोटोचा भाग आहे, तसं संबंध तुमच्या त्या कलाकृतीचेच ते खूप अभिन्न असे भाग वाटतात. म्हणजे तुम्ही काहीतरी ते असे वेगळे त्याचा विचार एका कॅरेक्टरचा केला आणि मग ते आला असं वाटत नाही. हा एक त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरं एक जाणवतं की लेखक असं डॉमिनेट झालेला दिसत नाही कुठं. म्हणजे कोणत्याही पात्रावर असा लेखक असा तिथं घुसतोय आणि त्याचं काहीतरी, तर ती पात्रच तिथं त्या ठिकाणी आहे. तर याच्याबद्दलचं काय होतं की माझ्या लेखनाबद्दल ही कॉम्प्लिमेंट चांगली आहे मला माझ्या दृष्टीने ती. पण मला असं वाटतं की लेखकाची एक भूमिका असेल कदाचित, लेखक लिहितो वगैरे, पण ज्यावेळी लेखक पात्र निवड करतो किंवा काहीतरी निवड करतो त्यावेळी नंतर लेखकालाच ही सगळी पात्र फिरवायला लागतात. म्हणजे ती पात्रच फिरवतात. म्हणजे देवापा लेखकाला घेऊन कुठं कुठं जातोय असा उलटा प्रवास हा देवापा करतो लेखकाच्या बाबतीमध्ये असं मला वाटतं. आणि म्हणजे हे पात्रच लेखकाकडून लिहून घेता असं तुम्हाला म्हणजे असं काहीतरी घडावं, कारण मला देवापाचीच भूमिका महत्वाची वाटते. इथं कृष्णात खूप महत्वाचं नाही, देवापाला त्या प्रसंगाला कशा पद्धतीनं इथं तोंड द्यावं लागणार आहे ते महत्वाचं. त्या म्हैशीला कशा पद्धतीनं तोंड द्यावं लागणार आहे ते, म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व डॉमिनेट करून मी माझं व्यक्तिमत्व त्याच्यावर लादायला लागेल तर त्याला मर्यादा पडतील, त्या पात्राला मर्यादा पडतील. कदाचित माझा विचार त्याच्यापेक्षा वेगळा असू शकेल, पण त्या पात्राच्या मर्यादेच्या बाबतीत सातत्यानं मला विचार करावा लागतो आणि तो मी विचार करतो म्हणून. आणि ते बाकीचं सगळं दिसतं फोटोग्राफी सारखं. कसं फोटो कसं एकही गोष्ट सोडत नाही, तिथली बारीक गोष्ट देखील. मला असं वाटतं लेखकानं असाच कॅमेरा सातत्यानं लावला पाहिजे की तिथली मुंगी देखील त्याच्या लेखनातून किंवा त्याच्या असलेल्या नजरेतून सुटता कामा नये. आणि तिथं देखील एक अस्तित्व त्या ठिकाणी काहीतरी त्याला सगळं कारणीभूत असतं किंवा कारण त्याचं असतं. ती उगाच त्या ठिकाणी येत नाही, मुद्दाम तिथे येत नाही, ते काहीतरी तिथं घडलेलं असतं, त्याला काहीतरी कार्यकारण भाव असला आणि मग ते लेखकाला दिसलं पाहिजे. म्हणजे हे अर्थात हे महाभारत काळापासून आहे. म्हणजे महाभारतामध्ये सगळीकडे युद्ध होत आहे, सगळीकडे रक्तपात होत आहे आणि एक चिमणी ते घरोटा बांधते आहे. इकडं जसा व्यास लक्ष देतो आपल्याकडे तशा पद्धतीची दृष्टी लेखकाकडे असली पाहिजे
आणि मी तो प्रयत्न करतोय, तो यशस्वी आहे का मला माहित नाही, पण तसा प्रयत्न करतो की मला बारीक सारीक गोष्टी त्या सगळ्या दिसल्या पाहिजे आणि त्याचा परिणाम ह्या सगळ्या कथेवर किंवा त्या सगळ्या पात्रांच्यावर होत असतो. आणि आपण खेड्यातली माणसं तरी एकटा कधीच जगू शकत नाही, शेतकरी कधीच एकटा जगू शकत नाही. शेतकऱ्याला हा सगळा गोतावळा, सगळा बारदाणा असा शब्द आमच्याकडे पण आहे, तो सगळा गोतावळा घेऊन जगावं लागतं. त्याला एक झाड देखील महत्वाचं असतं. त्या झाडाची फांदी पडली तरी तिला दुःख होतं. बरोबर. झाड हे झाड जात नाही, झाडापाठीमागून कितीतरी गोष्टी त्या नष्ट होतात ते त्याच्या लक्षात असतात. त्यामुळे लेखक संबंध सृष्टीशी सृष्टीची तादात्म्य पावला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की ते सगळं येत असावं. आणि तो माझं बालपण, माझं जगणं त्या परिसरात आहे किंवा मी त्या परिसरातून अजून बाजूला गेलेलो नाही. त्यामुळे सातत्यानं माझ्या डोळ्याला, माझ्या कानाला जे जे दिसतं आहे, ऐकतो आहे, मी पाहतो आहे, ते सातत्यानं टिपण्याचा मी प्रयत्न करतो. मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे, प्रामुख्याने कादंबरीच्या संदर्भाने, की आशय हा एक भाग आहे आणि दुसरा त्याचा रूपबंध, फॉर्म हा भाग आहे. बऱ्याच प्रमाणात आपल्याला असं लक्षात येतं की खूप लेखक लोक जे आहेत ते त्याच्या फॉर्मच्या बाबत फार वेगवेगळे प्रयोग करतात. ते खूप त्याबद्दल कॉशियस असतात. किंवा बऱ्याच वेळेस आपण एखाद्या कादंबरीला खूप फॉर्मनं सुद्धा वेगळी असेल तर तिचं वेगळ्या पद्धतीनं आपण, तर कादंबरीमध्ये फॉर्मचं काय रोल आहे? मी म्हणतो कादंबरी हा आता अलीकडच्या काळातला हा सगळ्यात मोठा वाङ्मय प्रकार असं वाटतं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये महाकाव्य लिहिली, आताच्या काळामध्ये कादंबरी ही महाकाव्य आहे. कादंबरीमध्ये नाटक आणता येतं, कादंबरीमध्ये कविता आणता येते, कादंबरीमध्ये लोकसाहित्य सगळा फॉर्म आणता येतो, कादंबरीमध्ये कथा असतेच. त्यामुळे सगळ्या वाङ्मय प्रकाराचं कादंबरीमध्ये येण्याची जागा आहे. नाटकामध्ये ही गोष्ट आणणं अवघड होतं, कवितेमध्ये ही गोष्ट आणणं अवघड होतं, पण कादंबरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणता येतील. मला असं वाटतं की आजच्या काळाची सगळ्यात श्रेष्ठ कादंबरी कोणती माझ्या दृष्टीनं, हे सगळे वाङ्मय प्रकार ती आपल्या आवाक्यात घेते काय, आपल्यात ती साठपा करून घेता का, आणि जर ही घेत असेल तर ही मग ती कादंबरी समृद्ध होईल. कादंबरी समृद्ध व्हायचं असेल तर ह्या सगळ्या वाङ्मय प्रकाराचं त्याच्यामध्ये वापर झाला पाहिजे. म्हणजे सगळ्या लोकसाहित्याचा तिथं विचार केला पाहिजे, म्हणजे नाटकाचा तिथं विचार केला पाहिजे, कवितेचा विचार केला पाहिजे, सगळ्या फॉर्मचा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि त्यातून जो तयार होईल तो ती कादंबरी असेल, ती महाकाव्य म्हणजे असं महाकाव्य असं मला वाटतं. म्हणजे कादंबरीला आता महाकाव्य आपण असं का म्हणतो, तर हे सगळं त्यामध्ये आपल्याला आणता येतं, बसवता येतं, म्हणून ती महाकाव्य असं मला वाटतं. एक वेगळा प्रश्न असा विचारतो की मराठीतले जे वाचक आहेत तुलनेनं कविता किंवा इतर प्रकारापेक्षा कादंबरीकडे ते जास्त वळतात. आता त्याच्यातला एक मुद्दा वाचनीयतेचा आहे. म्हणजे आता एकीकडं फॉर्म आहे, एकीकडं लेखक म्हणून लेखकाचं एक त्याच्या अभिव्यक्तीच्या प्रती असलेला एक मुद्दा आहे, आणि दुसरा त्याचं वाचकाशी जोडणं आहे. ह्या दोन गोष्टी आहेत. तर मग याच्याशी तुमचं कसं बघता? म्हणजे तुम्ही वाचनीयतेचा तो मुद्दा आहे, म्हणजे बरेच लोक असे सरास म्हणतात, म्हणजे हे काही जनरल स्टेटमध्ये बऱ्याच लोक बोलता बोलता असं म्हणतात, म्हणजे नाही आता ते काय मी वाचायला गेलो पण पाच पेजेस वाचले, नंतर वाचवलेच गेले नाही वगैरे. हा मुद्दा कदाचित म्हणजे बरोबर आहे की चूक आहे आपल्याला काही म्हणता येणार नाही. म्हणजे वाचकाचा पण मुद्दा आहे का? आपल्याकडे वाचक पण जेवढे तयार पाहिजे एखाद्या कलाकृतीला सामोरं जायला, आपल्याकडे एवढ्या चांगल्या ताकदीच्या कलाकृती होत आहेत आणि वाचक त्या पद्धतीनं त्याला सामोरे जाताना तेवढे दिसत नाही. म्हणजे याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, काय होतं की आपल्या वाचनाची इयत्ता आपण वाढवली नाही, हा एक महत्वाचा मुद्दा. म्हणजे ती इयत्ता अजून कोणती आहे हा प्रश्न पडतो. म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न पडतो. आपल्याला काही लेखकांचीच फक्त जुने अमुक लेखक एवढीच नावं सांगतात आणि मग काही लिहिलं जात नाही असं एक म्हणतात, ढोबळपणे विधान केलं. म्हणजे हेच कवी गेले आणि आता कोण कविता लिहितच नाही चांगली असं म्हणतात. वाचल्यानंतर कळेल की चांगली कविता किंवा काय. वाचून जर त्याचं विधान असेल तर त्याला काहीतरी आपण बघू की बाबा हे वाचून काहीतरी बोलतोय. तर न वाचता बोलतायत लोक आज, आणि न वाचता बोलतात म्हणजे व्याख्यान देखील न वाचता देणार, ही गोष्ट अलीकडे बघतो आपण. पण वाचनीयता असावी म्हणून लेखक कुठला असा लिहित असेल असं मला वाटत नाही. ती त्याची मर्यादा असते की त्याची वाचनीयता त्याच्या लेखनामध्ये, त्याच्या लेखनात लालित्य किती आहे किंवा काय आहे, हे तो भाग हा म्हणजे तो कोणतरी समोर ठेवून लिहित असावा किंवा असं मला वाटत नाही. आणि तसे लिहित असतील तर ते मला असं वाटत नाही की त्यांच्याकडे फार चांगलं होईल.
वाचनासाठी काही एक बौद्धिक श्रम करावे लागतात आणि ते आता जनरली लोकांना नकोय असा त्याच्यातला एखादा मुद्दा असू श्रम शकतो ही का? गोष्ट आपल्याकडे अनेक म्हणजे वाचनासाठीच नाही तर अनेक ठिकाणची श्रम गोष्ट वजा करून काही गोष्टी आपल्याला साध्य करता येतात का? इकडं लक्ष इकडं कल आहे म्हणजे अगदी विद्यार्थ्यांच्या पासून नोकरी करणाऱ्यांच्या पासून सगळीकडे त्यातले शॉर्ट वे कसे आपल्याला शोधता येतील बरोबर. श्रम आपण म्हणजे अगदी आपल्याला असं लक्षात येतं की जे लोक आपल्याला आपण ज्यांना साहित्याशी संबंधित समजतो किंवा ज्यांना आपण थोडे जाणकार समजतो ते सुद्धा खूप सुमार वगैरे एखाद्या कादंबरी असेल किंवा कलाकृती असेल त्याचं हे करतात. म्हणजे आपल्याला ते आश्चर्य वाटतं की आणि तुलनेने जे खूप महत्वाचे आपल्या सध्याचे लेखक आहेत त्यांच्याकडं फारसं वाचकाचं लक्ष किंवा अशा लोकांचं त्याचं कारण सोशल मीडिया आहे आणि ज्यांचं खरोखर वाचन नसतं किंवा जे खरोखर बघायचं नाही त्यामुळे त्यांना असं वाटतं की हेच खूपच चककतंय म्हणजे हे काहीतरी सोनं असलं पाहिजे असं वाटायला लागतं आणि तो जाहिरातीचा हा एक भाग आहे आणि जाहिरात आता करावं कुठं जावं लागत नाही, जाहिरात तुमच्या हातात. बरं झालं मी तुम्हाला मध्ये थोडं हे करतो पण ते तुम्ही फार महत्वाचा विषय काढला. आता तुम्ही एवढे महत्वाचे लेखक आहात, एवढी मोठी कादंबऱ्याची आपली आणि अतिशय महत्वाच्या अशा कादंबऱ्या तुमच्या आहे, पण तुम्ही फेसबुकवर कधी दिसत नाही किंवा कधी त्याच्यात रमलेले दिसत नाही. हा एक मुद्दा. आपल्या तुमच्या गावी असेल किंवा तुमच्या याच्यात असाल तुम्ही सतत त्या तुमच्या सर्जनाच्या केंद्राच्या सोबत तुम्हाला असं वाटत नाही की हे सगळं सांगितलं पाहिजे तुम्ही फेसबुकवर? नाही मला मुळात गोष्ट आपली आपण गोष्ट सांगावी हीच गोष्ट वाईट वाटते अर्थात. म्हणजे कसं काय लोक सांगू पाहतात. म्हणजे पूर्वी आपल्याकडं कितीही गावामध्ये संपत्ती असलेला कोणताही माणूस माझ्याकडे संपत्ती किती आहे सांगत नव्हता, किती पगार आहे सांगत नव्हते जुनी माणसं. आता सहज सांगतात मला इतका पगार आहे म्हणून. हे प्रदर्शनाचं जग आहे की काय असं वाटायला लागतं आणि त्यामध्ये स्वतःलाच विकाय काढल्यासारखं स्वतःच सगळं हे केल्यासारखं. म्हणजे मी किती सुंदर आहे अशी कुठलीही बाई सांगत नव्हती पण त्याचं सांगण्याची वेळ येते. ही गोष्ट तसाच पद्धतीने सोशल मीडिया असा वापरला जातो. म्हणजे माझ्याबद्दल काहीतरी लिहून आणलं मीच टाकायचं कसं, मीच लिहायचं कसं, ही गोष्ट वाईट अशा अर्थानं की त्याचं काही वाटत नाही अलीकडे. स्वतःचीच प्रसिद्धी स्वतः पूर्वी म्हणायची की स्वतःची आरती स्वतः ओवाळू नये तर ती दुसऱ्यानं ओवाळावी. ते तसं नाही. आता दुसरं कोण ओवाळायला नाहीच आहे ही त्यांना खात्री असल्यामुळे कदाचित ती स्वतः आरती ओवाळत असावी असं वाटतं. पण या माध्यमाची एक ताकद पण आहे की तुम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे, त्याच्यातला काही सवंग भाग जरी आपण टाळला म्हणजे काढला बरोबर तरी आता त्याच्यात बरेच आपल्याला असे कवी लक्षात येतात की जे खूप कान्याकोपऱ्यात होते. अगदी बरोबर आहे. पण त्याचं काय होतं की त्या कवितेवर बोलणारी माणसं न वाचता बोलणारी खूप असतात. हा तो मुद्दा किंवा त्याला लाईक करणारी खूप असतात. मग काय होतं की आपणही काय होतं की आपण जागेवर थांबत नाही. आपण कुठेतरी असं हवेत उंचावर जातो आणि मग आपल्याला खरं काय समजायचं त्यातून एक खोटी साहित्यिक असल्याचा एक आभास निर्माण होऊ शकतो आपल्याला की इतक्या लोकांनी लाईक केलं हे केलं प्रत्यक्ष वाचलं की नाही याचा काही आपल्याला अंदाज येत नाही. चांगलं आहे म्हणणं आणि त्याला लाईक करणं ही गोष्ट फार सोपी गोष्ट आहे. म्हणजे चांगलं म्हणणं ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. तर आपण शेवटचा एका प्रश्नाकडे येऊया. तर मला असं वाटतं की भाषा जो आहे भाषा हा आपल्या जगण्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. एकंदरीत तुमच्या कादंबऱ्यातली भाषा ही खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती जशी त्या भागातून येते त्या याला घेऊन येते. एकंदरीत लोकजीवन असेल ग्रामसंस्कृती असेल या सगळ्यातून तर ती येते पण त्याबरोबरच ती काही विशिष्ट पूर्णपणा असते. म्हणजे मला जे ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ही जी तुमची कथा आहे ती फार वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. भाषेच्या अंगाने जर विचार केला तर तिथला जो एक नायक जो मुलगा जो आहे त्याचं जे भावविश्व आहे आणि ते ज्या भाषेतून आलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही सांगावं. आणि दुसरा मुद्दा जो आज मराठीच्या पद्धतीची जी गोष्ट आहे म्हणजे अगदी शासन स्तरावर पण आपण बघतो की कशा पद्धतीनं एक तिसरी भाषा जी आहे म्हणजे त्या भाषेबद्दल आपल्याला काही राग असण्याचं कारण नाही परंतु ती ज्या वयामध्ये शिकवण्याचा जो अट्टहास आहे तर त्याच्यातही त्यांचं काही भाषिक प्रेम दिसत नाही तर त्याच्यामध्ये तो एक संबंध राजकारणाचा भाग दिसतो. तर या दोन्ही गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या भाषेबद्दल सांगतो की मी ज्या भवतालात वाढतो आहे त्या भवतालाची भाषा ती आहे. मी वेगळी भाषा कुठली वापरत नाही. त्या माझ्या भवतालाची भाषा आहे. त्यामुळे ती भाषा आणि कोणताही इथला जगातला कोणताही माणूस युनिक असतो असं माझं मत. म्हणजे अगदी तुझं बोलणं जरी बघितलं तर तुझ्यासारखं माझं बोलणं नाही. म्हणजे हे वेगळं आहे. हे वेगळं पण सोडून मी दुसऱ्याची जरास्त करायला जाणं ही गोष्ट वाईट वाटते मला. म्हणून मी माझी भाषा थेट ठेवायचा प्रयत्न करतो.
त्यामुळे ती वेगळे पण त्यामध्ये जाणवत असलं हा एक भाग. आणि आम्ही म्हणजे आपल्या सगळ्याच पिढीतले आपल्या अगदी तुमच्यापर्यंतच्या पिढीमध्ये इतकी साधनं नव्हती आपल्याला. म्हणजे आपण मी नेहमी असं म्हणतो की दारिद्र्यामध्ये समृद्ध जगलो आम्ही असं वाटायला लागतं. हा, बरोबर. म्हणजे इतकं मूल्य दारिद्र्य मूल्य होतं. व्यवस्थेच्या दृष्टीने मूल्य विचार. व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आणि कल्पनेचा विकास होतो की तुमच्याकडे हजारो खेळणे आहे आणि तुमच्याकडे काहीच खेळणं नाही. हजारो खेळणे आहेत, ते खेळण्याबरोबर खेळणं आणि एकही खेळणं नाही पण खेळणं. हा, ते जे खेळणं आहे ते मग स्वतःचं खेळणं स्वतः तयार करायचं आणि मग खेळायचं. ही गोष्ट क्रिएटिव्हिटीची आहे, ही सर्जनशीलतेची आहे. आपण काय करतो की रेडीमेड सर्जनशीलता इथं आणून ठेवलेली आहे, त्यामुळे सर्जनशीलता म्हणजे अगदी आता तर मेसेज सुद्धा ते रेडीमेड आहे. म्हणजे Readymade. तुम्हाला त्याच्यात काही वेगळं करण्याची तेव्हा तुम्हाला युनिकच राहता येणार नाही. तुम्ही कुणासारखे तरी असणार. म्हणजे थोडक्यात हे असं आहे का की तुमचं युनिकनेस संपवण्याचं हा एक मोठा षडयंत्राचाही भाग आहे, तुमचं सपाटीकरण करणे. हे सगळं माध्यम येणार आहे, तुम्ही त्यामध्ये किती अडकायचा हा भाग आहे. म्हणजे माध्यम येणार आहे त्यावर तुम्ही थांबू शकत नाही किंवा तुम्हाला तुमच्या ते हातात नाही, पण त्या माध्यमापासून किती आपल्याला सुरक्षित ठेवायचं ही गोष्ट ते आपल्या हातात आहे, जी प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. आणि परत तुम्ही जो भाषेचा विषय आता जो सध्या शासन स्तरावरती वगैरे तो चाललाय, तो निव्वळ आणि निव्वळ राजकारणाचा मुद्दा आहे. तो फार भाषा कोणतीही शिकून येत नाही. तुम्हाला आम्हाला भाषा मराठी शिकवली असले कोणतं शिक्षक म्हणत असतं तर ती चूक आहे. भाषा ही घरातून शिकली जाते, परिसरात शिकवली जाते. तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसरामध्ये कोणत्याही वयात राहिला तरी देखील तुम्ही भाषा शिकता. भाषा शिकवण्याची गरज कोणत्याही भाषा तज्ञाची नाही. हो, बरोबर. भाषाशास्त्र शिकवतील, म्हणजे अशिक्षित लोकही बोलतातच. बोलतात. त्यामुळे भाषा शिकवण्याचा अट्टास किंवा हे जर दाखवत असतील तर ते निव्वळ आणि निव्वळ राजकारणाचा भाग आहे. आणि ते राजकारण जर करत असतील ही लोक, तर ती गोष्ट अभिजात मराठी नावाची गोष्ट आपण जी काही पुढे आणली तर त्याच्यावरचं प्रेम त्यांचं खरं आहे का नाही हा पण मुद्दा आहे. किंवा त्याचं जर तुम्ही बेनिफिट किंवा त्याचं जर तुम्हाला मार्जिन घेत असाल तुम्ही, तर याचंही देखील तुम्हाला उत्तर द्यावी लागतील असा प्रश्न विचारायला पाहिजे आपण. आणि सातत्यानं साहित्यिक प्रश्न तो विचारतायत. मला वाटतं कोणत्याही लहान वयामध्ये मातृभाषेपेक्षा कोणतीही भाषा शिकवू नये असं साहित्यिक म्हणून माझं मत आहे. बरोबर. आणि आता त्याच मातृभाषेच्या संदर्भात आपल्या सगळ्यांनाच संघर्ष करावा लागतो की काय अशी परिस्थिती खरंच आपल्या पुढे आहे. तर आज या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये कृष्णात खोत सर आले. त्यांचे MGM विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ कम्युनिकेशन अँड कल्चरच्या या पॉडकास्ट स्टुडिओतील कार्यक्रमामध्ये ते आले. त्यांनी अतिशय मनमोकळेपणानं आपल्याशी त्यांच्या सर्जनशील प्रक्रियेबद्दल, लिखाणाबद्दल आणि इतरही मुद्द्यांबद्दल आपल्याशी चर्चा केली. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. मलाही तुम्ही या ठिकाणी बोलवलं आणि मोकळ्यापणानं गप्पा मारायला संधी दिली त्याबद्दल MGM विद्यापीठ आणि हा जो विभाग आहे सर्वांचं मी परत एकदा धन्यवाद मानतो आणि